मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं सुरूच ठेवली असली तरी लाडक्या बहिणींची 1500 रुपयांवरती सरकारनं बोळवण केली आहे। 9 महिन्यांपूर्वी ही योजना जाहीर झाली त्यावेळी 46,000 कोटींच्या या योजनेला आता कात्री लावण्यात आली असून 2025-26 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला मात्र लाडक्या बहिणींच्या पदरी निराशाच पडली आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये खात्यात जमा होण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे। तर दुसरीकडे मागील वर्षीच्या निधीच्या तुलनेत यावर्षी 10,000 कोटींचा निधी कमी आलाय। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची रक्कम देण्यावरती विचार सुरू आहे। निवडणुकीच्या काळात दिलेलं ते आश्वासन पूर्ण करायला 5 वर्ष आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नमूद केलं। तर आर्थिक शिस्त लक्षात घेत योग्य निर्णय घ्यावे लागतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। अर्थसंकल्पामध्ये सोलापूर शहरातील कोणत्याही बाबींसाठी स्वतंत्र निधीची तरतूद झालेली नाही। अमरावती विमानतळासह अन्य विमानतळावरती नाईट लँडिंगची सोय केली जाणार असून त्यासाठी निधीची भरीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, पण सोलापूरच्या विमानतळाचा उल्लेख तिथे नाही। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अजित पवारांनी राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याची निराशा केली। पुरंदरला प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तरतूद आणि हिंजवडी इथल्या वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं कोणत्याही ठोस उपाययोजना या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या नाहीत असं दिसतंय। राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला, यात आरोग्यविषयक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या। प्रत्येक व्यक्तीला त्याच्या घरापासून 5 किलोमीटरच्या परिसरात दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी विशेष योजना राबवली जाणार आहे। तसंच आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ओळखपत्र ठरलेल्या वेळेत वितरित केली जाणार आहेत। तर महात्मा फुले जन आरोग्य योजनेत आवश्यकतेनुसार अंगीकृत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे। अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रात पायाभूत सुविधांचा विकास आणि खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी धोरणं तसंच तरतुदी करण्यात आल्या आहेत। क्रीडा ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून बक्षिसांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली आहे। राज्य शासन उभारत असलेल्या किंवा अनुदान देत असलेल्या महनीय व्यक्तींच्या 8 स्मारकांचं काम गेली अनेक वर्ष रेंगाळलंय, तरीही अर्थसंकल्पात 3 नव्या स्मारकांची घोषणा झाली आहे। आग्रा, पानिपत आणि संगमेश्वर इथे ही 3 नवीन स्मारकं राज्य शासन बांधणार आहे। अर्थसंकल्पात विविध विकास योजनांचा समावेश करण्यात आला असला तरी विकास कामांवरील म्हणजेच भांडवली खर्चात चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत कपात करण्यात आली आहे। यंदा एकूण खर्चात भांडवली खर्चासाठी 13% तरतूद करण्यात आली होती, पण पुढील आर्थिक वर्षात ही तरतूद 11%च करण्यात आली आहे। वेतन आणि निवृत्ती वेतनासाठी 55.72% खर्च देण्यात आलाय। यंदाच्या तुलनेत खर्चात 60% वाढ झाली आहे। सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरती 1,72,000 कोटी खर्च होणार आहेत। त्यांच्या टक्केवारीचं प्रमाण 30.80% होतं। अर्थसंकल्प सादर करताना गुलाबी जॅकेट का घातलं नाही असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला। यावेळी अर्थसंकल्पाला उत्तर देताना गुलाबी रंगाचे जॅकेट नक्की घालीन असं उत्तर अजित पवारांनी दिलं। रेशन कार्डावरील सदस्यांची ई-केवायसी करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे। यासाठी आता रेशन दुकानात किंवा कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही। मोबाईलवरनं मेरा ई-केवायसी हे ॲप डाउनलोड करून ई-केवायसी करता येणार आहे। शिवाय केवायसीसाठी 31 मार्चपर्यंतची मुदत वाढवण्यात आली आहे। तापमानाच्या वाढत्या पाऱ्यामुळे उष्माघातासारखे प्रकार होऊ नयेत यासाठी पालिकेनं उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत। यावेळी नागरिकांनी मार्गदर्शक तत्वांचं पालन करावं असं आवाहन महापालिकेनं केलंय। राज्यावरील कर्जाचा बोजा पुढील आर्थिक वर्षाच्या अखेरीस 9,32,000 कोटींवरती जाईल असा अंदाज अर्थसंकल्पात व्यक्त करण्यात आलाय। चालू आर्थिक वर्षात राज्यानं 1,21,000 कोटींचं कर्ज काढलंय। राज्यावरील कर्जाचा बोजा वाढतच चाललाय। मुंबई महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या न्यायालयीन लढ्याला मोठं यश आलं। मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी राबणाऱ्या 580 सफाई कामगारांना पालिकेच्या सेवेत कायम करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत, त्यामुळे पालिकेला मोठा झटका बसलाय। पुण्यात महावितरणच्या विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे 310 कोटींची थकबाकी आहे। थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरणकडनं एका महिन्यात 51,000 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय। वाहतूक कोंडी आणि पार्किंगच्या त्रासाला वैतागलेल्या पुणेकरांचा कॅबला दिवसेंदिवस प्रतिसाद वाढतोय। प्रवाशांच्या संख्येत ज्या प्रमाणात वाढ होते त्याच प्रमाणात कॅबची सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये देखील वाढ झाली आहे। दररोज जवळपास 5 लाख प्रवासी कॅबमधनं प्रवास करतायत। पुणे जिल्ह्यातील शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाच्या निवड यादीमध्ये सुमारे 1,01,967 बालकांच्या प्रवेशाचा मार्ग खुला झाला होता। त्यातील केवळ 64,379 बालकांचे प्रवेश निश्चित झाले।
रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात फसवणूक झालेल्या 339 घर खरेदीदारांची तक्रार महारेरा प्राधिकरणामध्ये नोंदवण्यात आली. दरम्यान 3 महिन्यामध्ये महारेराची थकीत वसुली केली जाणार अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिवेशनात दिली. शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या लालसिंग राजपूतमुळे पै कुटुंबाला झालेल्या त्रासाबद्दल शीतल म्हात्रे यांनी दिलगिरी व्यक्त केली. यावेळी दत्ताराम पै यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आभार मानले. आभार मानताना पै कुटुंब भावूक झालं होतं. कोथिंबिरीनं जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगलाच भाव खाल्ला. कोथिंबिरीची एक जोडी 15 रुपयांना विकली जाते. दरम्यान पत्ताकोबी, फुलकोबी स्वस्त झाले असून लिंबाचा दर मात्र वाढलाय. अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये साखर कारखानदारीचं क्षेत्र जास्त असतानाही त्यांच्याकडनं यंदा ऊस बागायतदार शेतकऱ्यांना पहिला हप्ता म्हणून 2,500 रुपये दिले. मात्र दुसरीकडे गूळ उद्योगानं एक रकमी बाजारात वाढलेल्या भावानुसार 2700 रुपये टनाला भाव दिलाय. त्यामुळे उत्पादकांना साखरेपेक्षा गूळ गोड लागू लागलाय. राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक 48,290 क्विंटल झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 5,379 रुपये प्रति क्विंटल इतका मिळालाय. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 36,949 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 2,818 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. यंदाच्या हंगामात मिरचीच्या दराबाबत गृहिणींसाठी दिलासा मिळालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मिरचीच्या भावात 25 ते 40% कमी आल्यामुळे तिखटाचा तडका जोरदार होणार आहे. यंदा निसर्गाची कृपा चांगली असल्यामुळे मिरचीचं पीक जोमात आणि दमदार आल्यामुळे दर नियंत्रणात आहे. सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याच्या कर्जापोटी दत्त इंडियानं 3 वर्षात 1 रुपया सुद्धा भरलेला नाही. सांगलीतील वसंतदादा कारखान्याचे 53 कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे दत्त इंडियाला जिल्हा बँकेनं नोटीस बजावली आहे. मुंबईहून नागपूरकडे गेलेलं इंडिगोचं विमान धावपट्टीवरती कुत्रा आल्यामुळे भोपाळला पाठवण्यात आलं. तिथून हे विमान मध्यरात्री 2:30च्या सुमारास नागपुरात परतलं. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. जळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये तापमानानं 37 डिग्रीचा टप्पा गाठलाय. उन्हाची तीव्रता असल्यामुळे दुपारी रस्त्यावरती शुकशुकाट दिसतोय. कोरड्या रखरखीत उन्हामुळे जिल्हावासियांचं जीवन विस्कळीत झालंय. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यासाठी शक्तीपीठ मार्गाचा घाट घातला जात असल्याचा आरोप शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनी केलाय. रस्त्यावर खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी त्यांनी केली. सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, परित्यक्त्या, विधवा महिला तसंच दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांसाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. सिंहगर्जना युवक अपंग विकास या सामाजिक संघटनेच्या वतीनं वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. राज्यभरातील सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक वसतिगृहात दिव्यांगांसाठी आता 3% ऐवजी 5% जागा राखीव राहणार आहेत. न्यूज 18 लोकमतनं या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि याच बातमीची दखल घेऊन सामाजिक न्याय विभागानं सुधारित परिपत्रक काढलंय. पुण्यातील अश्लील चाळे प्रकरणी गौरव आहुजा याला 1 दिवसाची पोलीस कोठडी तर भाग्येश ओसवालला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुणे सत्र न्यायालयाकडून आहुजाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलंय. मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर या नावानं असलेलं अकाउंट हॅक झालं असून त्यावरती अश्लील पोस्ट केल्या जात आहेत. 10 ते 12 दिवसांनंतर अकाउंट रिकव्हर न झाल्यामुळे मनोहर यांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि अस्मिता कन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्रातील पहिला किन्नर महोत्सव कल्याणमध्ये साजरा झाला. किन्नर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. नागपूरच्या महिला पोलीस आज रॅम्पवरती बघायला मिळाल्या. महिला दिनी कर्तव्यावरती तैनात असलेल्या महिला पोलिसांसाठी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं. वाडा तालुक्यातील अंभई आमगाव खुटल इथल्या ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असून या विरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांचं आमरण उपोषण सुरू आहे. सरपंच आणि ग्रामसेवक मनमानी पद्धतीनं विकास कामांची टेंडर काढून त्यात भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. उल्हासनगरमध्ये आशा सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे लावून महापालिकेवर धडक दिली. या आशा सेविकांचं मानधन गेल्या 6 महिन्यांपासून रखडलंय. वाशी खाडी पुलाचं काम 100% पूर्ण झालं असून येत्या काही दिवसात सर्वसामान्य वाहन चालकांसाठी तो खुला होणार आहे. पुढील महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील सुरू होणार आहे. त्यामुळे निश्चितच या नव्या पुलाचा वाहन चालकांना लाभ होणार आहे. नवी मुंबईत 20 लाखांचं कोकेन जप्त करण्यात आलं. या प्रकरणी 516 ग्रॅम कोकेन जप्त केलंय. नवी मुंबई पोलिसांनी 2 परदेशी नागरिकांना अटक केली आहे.
बदलापूरच्या पनवेल महामार्गावरती भरधाव वेगानं आणि निष्काळजीपणे कार चालवल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 जण जखमी झालेत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला. नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी गावात असलेल्या एका घराला आग लागली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट नसून अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं, तर यात घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर त्यांनी जनरेटर चालू केला. मात्र पुन्हा वीज आल्यानंतर या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आगीमध्ये ज्या ठिकाणी रेकॉर्ड ठेवले होते तिथली कागदपत्र जळून खाक झाली.